विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी कला या वर्गासाठी प्रकरण 6वे न्यायमंडळाची भूमिका याचा अभ्यास करणार आहोत. या पाठात आपण न्यायमंडळाची संरचना व कार्य अभ्यासणार आहोत. लोकशाही शासन व्यवस्था, मग ती संसदीय असो किंवा अध्यक्षीय असो, प्रजासत्ताक शासन व्यवस्था असो अथवा इंग्लंडसारखी संविधानिक राजेशाही असो, न्यायमंडळ हे शासनाच्या इतर दोन विभागापासून, आता शासनाचे इतर दोन विभाग कोणते, तर एक आहे कायदेमंडळ आणि दुसरं कार्यकारी मंडळ. तर शासनाच्या या कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन विभागापासून स्वतंत्र असते व त्यासाठी संविधानिक व कायदेशीर तरतुदी केलेल्या असतात. न्यायमंडळातील न्यायाधीश हे न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी सतर्क असतात. आता न्यायमंडळामध्ये न्यायाधीशांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि न्यायालयाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी न्यायाधीश हे प्रयत्न करत असल्याचे आपणाला दिसून येतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की न्यायमंडळावर कोणाचेही नियंत्रण नसते. म्हणजेच न्यायमंडळाला स्वातंत्र्य आहे, परंतु न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यालासुद्धा काही अंशी मर्यादा असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचं कारण असं आहे की न्यायमंडळाने त्यांना दिलेले जे अधिकार आहेत, संविधानामध्ये नमूद केलेले जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचे उल्लंघन करू नये यासाठी म्हणून संविधानात व कायद्यात तरतुदी केलेले आपल्याला दिसून येतात. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य. न्यायमंडळाला कोणते अधिकार दिले आहेत? न्यायमंडळाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे का आहे? न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य हे अभिनिर्णय हे आहे. न्यायमंडळ वाद मिटविण्यासाठी कायद्यानुसार निर्णय घेते व त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आदेश देते. अनेकदा या वादामध्ये कार्यकारी मंडळ फिर्यादी अथवा प्रतिवादी असते. शासनाचे अधिकार विचारात घेता नागरिक व शासन यांच्यातील वाद हा असमान पक्षातील वाद असतो. शासन त्यांच्याकडील अधिकाराचा वापर करून त्यांना अनुकूल निर्णय मिळवण्यासाठी करू शकते. या ठिकाणी न्यायमंडळाच्या स्वातंत्र्याला महत्त्व येते. स्वतंत्र न्यायमंडळ त्यांच्यासमोरील प्रत्येकाला समान वागणूक देते व कायद्यानुसार न्याय करते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, न्यायमंडळाला त्या त्या देशाच्या संविधानानुसार अधिकार प्राप्त होतात. यासोबतच न्यायमंडळाला स्वातंत्र्य देण्यामागची भूमिका काय असते हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य काय आहे, तर अभिनिर्णय देणे. एखादा विवादास्पद प्रसंग असेल तर त्यावर निर्णय देण्याचं काम आणि दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश देण्याचं काम हे न्यायालय करत असतं. मग बऱ्याच वेळेस काय होतं, तर या ठिकाणी असे काही प्रसंग न्यायालयाच्या समोर येतात ज्यामध्ये आपण असं समजू शकतो की लोकांमधला वाद असेल, कौटुंबिक वाद असेल, सामाजिक वाद असेल, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. या ठिकाणी एक समान आपणाला दिसून येतो. परंतु जेव्हा कार्यकारी मंडळ विरुद्ध लोक असा वादाचा प्रसंग निर्माण होतो, यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये बोलायचं असेल तर एक किंवा अनेक व्यक्ती विरुद्ध शासन किंवा शासन विरुद्ध एक किंवा अनेक व्यक्ती, असा जेव्हा विवादास्पद प्रसंग निर्माण होतो तेव्हा आपणाला असं दिसून येतं की शासनाकडे अनेक अधिकार असतात आणि या शासनाचे अधिकार विचारात घेता नागरिक व शासन यांच्यातील वाद हा असमान असतो. कारण शासनाकडं अधिकार आहेत, तेवढे अधिकार हे नागरिकाकडे नसतात. नागरिकाचे अधिकार मर्यादित असतात, शासनाचे अधिकार अमर्याद असतात. मग शासन आणि नागरिक यांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा शासन हे तुल्यबळ आहे, नागरिक
हा त्या तुलनेनं कमी असल्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणून यांच्यामध्ये असणारा जो वाद आहे तो असमान वाद असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून शासन त्यांच्याकडील अधिकाराचा वापर करून त्यांना अनुकूल निर्णय मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकते. मग कोणतंही शासन असो ते शासन काय करत असतं तर त्यांच्याकडं असणारे म्हणजे शासनाकडं असणाऱ्या अधिकाराचा वापर करून आपल्याला अनुकूल ठरतील असे निर्णय मिळविण्यासाठी त्या अधिकाराचा वापर करू शकतं. म्हणून या ठिकाणी न्यायमंडळाच्या स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व प्राप्त होते. कारण स्वतंत्र न्यायमंडळ हे त्यांच्यासमोरील प्रत्येकाला समान वागणूक देते व कायद्यानुसार न्याय करते. म्हणजेच काय, जरी शासनाकडे अधिकार असले, न्यायमंडळ हे जरी शासनाचा एक भाग असलं तरी या ठिकाणी कोणती बाजू योग्य आहे, मग ती शासनाची आहे का नागरिकाची आहे. सामान्य नागरिक जर योग्य असेल तर त्या ठिकाणी शासन सामान्य नागरिकाच्या विरोधात भूमिका घेऊन त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला न्याय देण्याचं काम कायद्याद्वारे करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ही एक आधुनिक संकल्पना आहे. राजेशाहीमध्ये न्यायमंडळाने राजाच्या आज्ञेनुसार कार्य करावे अशी राजाची इच्छा असे. लोकशाही जशी अधिकाधिक दृढ होत गेली तसे न्यायमंडळाचे कार्यकारी मंडळ व कायदेमंडळापासून स्वातंत्र्य ही कल्पनाही बळकट होत गेली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा जगामध्ये सर्वत्र राजेशाही शासनव्यवस्था अस्तित्वात होती, त्या राजेशाही शासनव्यवस्थेमध्ये जरी एखाद्या व्यक्तीला न्यायदानाचे अधिकार देण्यात आले आणि त्यांना न्यायाधीश म्हणून संबोधलं गेलं तरी त्या न्यायव्यवस्थेने राजाच्या इच्छेनुसार राजाच्या आज्ञेनुसार न्यायदानाचे काम करावे. आणि जर एखादा न्यायाधीश किंवा ती न्यायव्यवस्था राजाच्या आदेशाच्या विरुद्ध जाऊन न्यायदानाचं काम करत असेल तर ती बाब राजाला सहन होत नव्हती आणि राजा अशा न्यायाधीशांना पदावरून दूर करत होता. परंतु जगामध्ये जसजसं लोकशाही शासनव्यवस्था वृद्धिंगत व्हायला लागली आणि लोकशाही शासनव्यवस्था वृद्धिंगत होऊन ती बळकटी धरायला लागली, तसं कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यापासून न्यायमंडळ हे सुद्धा स्वतंत्र असावं याला बळकटी मिळायला लागल्याचं आपणाला दिसून येतं. न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानामध्ये स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे अमेरिका होय. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की न्यायमंडळ हे स्वतंत्र असलं पाहिजे. का स्वतंत्र असलं पाहिजे? कारण शासनाने जरी जनतेच्या विरोधी नागरिकांच्या विरोधी भूमिका घेतली तर त्या ठिकाणी नागरिकाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायपालिकेने बजावली पाहिजे. आणि यावेळेस जेव्हा एखादं शासन नागरिकांच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतं तेव्हा ते न्यायमंडळ हे स्वतंत्र असणं गरजेचं आहे. ही भूमिका लक्षात घेऊन न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानामध्ये स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणून अमेरिका या देशाला ओळखलं जातं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालय व इतर कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक अध्यक्ष करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेमध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहे व इतर कनिष्ठ न्यायालय आहेत, या न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे तिथले अध्यक्ष करत असतात. परंतु या नेमणुका सिनेटची मंजुरी आवश्यक असते. म्हणजेच या नेमणुका करताना सिनेटची मंजुरी अध्यक्षाने घेणं गरजेचं असतं. हेही आपण या लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एखादी न्यायाधीशाची नेमणूक झाली तेव्हा तो न्यायाधीश त्या पदावर हयात म्हणजेच जीवन असेपर्यंत ते त्या पदावर राहतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे न्यायाधीशाची जेव्हा न्यायाधीश म्हणून अमेरिकेमध्ये नेमणूक होते तेव्हा ते आजीवन म्हणजे जीवन असेपर्यंत ते न्यायाधीश म्हणून काम करू शकतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की जर समजा त्या न्यायाधीशांची इच्छा झाली की आपणाला या पदावरून दूर व्हायचं आहे, आपण आता न्यायाधीश पदावर राहायची इच्छा नसेल, तेव्हा ते न्यायाधीश आपल्या इच्छेनुसार हे न्यायाधीश पदाचा त्याग करू शकतात. आता न्यायाधीशांनी संविधानाचे अथवा कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करता येते. या प्रक्रियेला महाभियोग इम्पिचमेंट असे म्हणतात. म्हणजेच काय, तर अमेरिकेमध्ये न्यायाधीश म्हणून जेव्हा नेमणूक होते तेव्हा ते न्यायाधीश हे जीवन संपेपर्यंत न्यायाधीश पदावर राहू शकतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. यासोबतच न्यायाधीशांची इच्छा झाली की आपणाला आता न्यायाधीश पदावर काम करायचं नाही, तर ते स्वतःच्या मर्जीने न्यायाधीश पदाचा राजीनामा देऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर न्यायाधीशांनी संविधानाचे अथवा कायद्याचे उल्लंघन केले तेव्हा त्या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार शासनाला आहे, कायदेमंडळाला आहे. आणि ही जी काही प्रक्रिया आहे न्यायाधीशाला न्यायाधीश पदावरून दूर करण्याची, त्या प्रक्रियेला आपण महाभियोग असे म्हणतो. आणि या महाभियोगाच्या ज्या प्रक्रिया आहे, म्हणजेच विशेषत्वाने अमेरिकेमध्ये, तर त्या महाभियोगाच्या प्रक्रियेची सुरुवात करत असताना त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काँग्रेसची मान्यता असणं आवश्यक असतं. विद्यार्थी मित्रांनो, पहा, अमेरिकेच्या संविधानामध्ये सुद्धा म्हणजे खऱ्या अर्थानं जगामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेनं न्यायालयीन स्वातंत्र्य मान्य केलं. परंतु न्यायाधीशांच्या विरोधात कायदाभंग किंवा संविधानाचा भंग केलास त्यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया राबवली जाते. त्याच पद्धतीने भारतीय संविधानानेही न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिले आहे. न्यायाधीशांनी कायद्याचे उल्लंघन केले हे सिद्ध झाल्याखेरीज त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करता येत नाही. म्हणजे भारतामध्ये सुद्धा भारतीय संविधानाने न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिलेले आहे. न्यायाधीशांनी जर कायद्याचे उल्लंघन केले, घटनाद्रोह केला, त्यावेळेस न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाचीच प्रक्रिया वापरली जाते. आणि या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत भारताच्या संसदेकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत न्यायाधीशाला न्यायाधीश पदावरून दूर केलं जात नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच भारताचे जे न्यायाधीश आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाल हा 65 वर्ष इतका असतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेचं बोधचिन्ह म्हणून या ठिकाणी वापरलं जातं. जेव्हा आपण एखादा पिक्चर वगैरे पाहत असो तेव्हा ऑर्डर म्हणून जे दाखवलं जातं ते हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण पाहणार आहोत भारतातील न्यायव्यवस्था. न्यायमंडळाची संरचना संविधानात नमूद केली आहे. सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे व सरन्यायाधीश हे त्याचे प्रमुख आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय न्यायमंडळाच्या रचनेचा जेव्हा आपण अभ्यास करतो, भारताच्या संविधानामध्येच भारतीय न्यायव्यवस्थेची संरचना नमूद करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय आहे, ज्याला आपण सुप्रीम कोर्ट असेही म्हणतो. भारतातील सर्वश्रेष्ठ न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालयाला गणलं जातं. आणि या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल उच्च न्यायालये असतात. मुख्य न्यायाधीश हे या उच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. सामान्यतः प्रत्येक राज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय असते, परंतु काही ठिकाणी 2 किंवा 3 राज्यांना मिळून एक उच्च न्यायालय आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरणादाखल आपलं मुंबई उच्च न्यायालयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र, गोवा, त्यासोबतच दादरा नगर हवेली
या भागासाठी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयच कार्यक्षेत्रामध्ये येत असतं, मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असतं, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या न्यायालयांना व न्यायाधीशांना संविधानिक संरक्षण असते. उच्च न्यायालयाच्या खाली प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा न्यायालय असते. सर्वात निम्न स्तरावर दुय्यम गुन्ह्याशी संबंधित न्यायालये असतात. ज्या नागरिकांना या न्यायालयाचे निर्णय मान्य नसतात ते वरिष्ठ न्यायालयात पुनर्विचारासाठी अपील करू शकतात. उच्च न्यायालय इतर सर्व कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण ठेवते. महानगरामध्ये कौटुंबिक विवादासाठी स्वतंत्र कुटुंब न्यायालये असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय न्यायव्यवस्थेच्या संरचनेचा अभ्यास करत असताना सर्वात वरच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतर प्रत्येक घटक राज्यासाठी स्वतंत्र असं उच्च न्यायालय, परंतु काही घटक राज्यांसाठी 2 किंवा 3 घटक राज्यासाठी 1 अशा पद्धतीने उच्च न्यायालयाची व्यवस्था आहे. उच्च न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायालये असतात आणि जिल्हा न्यायालयाच्या खाली दुय्यम दर्जाच्या गुन्ह्याच्या बाबत दुय्यम न्यायालये खालच्या पातळीवर किंवा सर्वात शेवटच्या पातळीवर काम करत असतात. त्यासोबतच आपण हेही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की कनिष्ठ न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत ते निर्णय ज्या वेळेस वादी किंवा प्रतिवादी या दोघांपैकी कोणालाही मान्य नसतील तेव्हा ते वरिष्ठ न्यायालयामध्ये तो खटला किंवा ती याचिका पुनर्विचारासाठी दाखल करू शकतात. यालाच आपण म्हणतो पुनर्विचारासाठी अपील करू शकतात. उच्च न्यायालय व इतर सर्व कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय हे जे काय करतं तर इतर सर्व कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच मोठे शहरं ज्यांना आपण महानगर म्हणतो त्या महानगरामध्ये कौटुंबिक विवादासाठी स्वतंत्र कुटुंब न्यायालयेसुद्धा असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समोर आपल्या चित्र दिसतं आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं. देशामध्ये फक्त एकच सर्वोच्च न्यायालय असतं, ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच उच्च न्यायालय प्रत्येक राज्यासाठी 1, प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 जिल्हा न्यायालय असते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकांची प्रक्रिया संविधानात नमूद केली आहे. त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करत असतात. म्हणजेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यामध्ये न्यायाधीशांची नेमणूक करत असताना ती नेमणूक कशा पद्धतीने केली जावी याबाबत भारतीय संविधानामध्ये नेमणुकीची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ज्यावेळेस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते त्यावेळी त्या संबंधित राज्याच्या राज्यपालांचा सल्लाही राष्ट्रपती घेत असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. 1990च्या दशकापर्यंत न्यायाधीशांच्या नेमणुका सरकारच्या व सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करत असत. 1990च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीचा अर्थ लावताना असे म्हटले की न्यायाधीशांच्या नियुक्त्यामध्ये न्यायमंडळाची भूमिका ही महत्त्वाची असली पाहिजे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश व इतर 4 ज्येष्ठतम न्यायाधीशांचे एक मंडळ स्थापन केले. या मंडळालाच कॉलेजियम असेही म्हटले जाते. म्हणजेच काय, 1990पर्यंत सरकारच्या वतीने न्यायाधीशांच्या नेमणुका केल्या जात होत्या, परंतु याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करत असताना न्यायमंडळाला सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश यांचं एक कॉलेजियम स्थापन केलं जातं आणि याच्या माध्यमातून हे जे मंडळ आहे हे मंडळ सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नावे राष्ट्रपतींना सुचवतात. या प्रक्रियेमुळे न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेतील शासनाचा सहभाग कमी झाल्याचं आपणाला दिसून येतं.
वर उल्लेख केलेल्या न्यायालयाखेरीज काही विशिष्ट स्वरूपाचे वाद मिटविण्यासाठी केंद्र व राज्य शासन लवादांची नियुक्ती करतात। उदाहरणार्थ सशस्त्र सेना ट्रिब्युनल, आयकर अपील ट्रिब्युनल, राष्ट्रीय हरित लवाद इत्यादी। महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या काही लवादांची उदाहरणे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, महाराष्ट्र महसूल लवाद इत्यादी। या लवादांना न्यायसदृश्य म्हणतात व त्याच्या संचालनासाठी वेगळा कायदा आहे। या लवादामध्ये निवृत्त न्यायाधीश व त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली जाते। उदाहरणार्थ सशस्त्र सेना ट्रिब्युनलमध्ये सशस्त्र सेना दलातील निवृत्त अधिकाऱ्यांचा तज्ज्ञ म्हणून समावेश केलेला असतो। हे सर्व लवाद इतर न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराखाली असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे।